आता दिघे साहेब तर नाही, पण मराठी द्वेष करणाऱ्या संजय निरुपमच्या दिघे साहेब नसले, शिंदे साहेबांनी तरी दोन कानाखाली वाजवायला पाहिजे. एकदा बघूया खरं यांची ताकद किती आहे मुंबईत. इथे 4 तारखेला यांनी हिंमत आहे तर संप करून दाखवावं. आता भैया लोक ठरवणार का मुंबई कधी चालू करायची आणि कधी बंद करायची. एकेकाळी मराठी माणूस मुंबई बंद करायची, ती आता भैया लोक करून दाखवणार. बघायचं काय, आणि संजय निरुपमचीच हवा काढली काय, आता परत काय कुठे फिरणार नाही. येत्या 1 तारखेपासून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे असा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला असून आणि यानुसार आता मराठी आणि हिंदी हा वाद देखील समोर आलेला पाहायला मिळतोय. या सर्व घडामोडी दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केलेलं आहे. आता याबद्दलच अनेक वादविवाद आणि चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकी त्यांची भूमिका काय आहे यावर आपण जाणून घेऊया. पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी हा वाद निर्माण झालेला आहे. आता सध्या तरी निवडणुका नाहीयेत, मात्र हे वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळतंय. तुमची भूमिका काय आहे एकंदरीत? बघा, मुळात असं आहे की अनेक उत्तर भारतीय रिक्षावाले असतील किंवा टॅक्सीवाले असतील. आता आमची स्वतःची पण मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आहे, आमची पण युनियन आहे ह्याच्या. आम्हाला जे भेटले त्यांचं म्हणणं आहे आमची काहीही हरकत नाही आहे, आम्ही मराठी शिकायला पण तयार आहोत, आम्ही मराठी बोलायला पण तयार आहोत, त्यातल्या बऱ्याच लोकांना मराठी येतंसुद्धा, त्यामुळे आमची काय हरकत नाही. मग हरकत कोणाची आहे? तर मला असं वाटतं ज्या लोकांना या परप्रांतीयांच्या मताची गरज आहे की आम्ही तुमचे मसीहा आहोत, जरी उत्तर भारतीयांना विचारत नसले, त्यामध्ये खास करून संजय निरुपम आणि शशांकराव हे 2 प्राणी आहेत की ज्यांना कोण विचारत नाही आहे उत्तर भारतीय लोकांमध्ये, पण तरी पण ते मध्ये मध्ये स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी या गोष्टी करतात. या लोकांना बाकी मला वाटत नाही खालचे जे कोण आहेत रिक्षा चालवणार किंवा टॅक्सीवाले त्यांना कुठल्याही संपावर जायचं आहे किंवा त्यांना याच्यामध्ये काही वेगळ्या दिशेला वळत आहे असं दिसून येत आहे का? कारण की तुम्ही देखील आता म्हणाला की हिंदी जे टॅक्सी चालक आहेत, मराठी भाषिक आहेत, त्यांना काही तक्रार नाहीये, मात्र हेच जे आहे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न करतायत का? निश्चितपणे पेटवण्याचा प्रयत्न करतायत. आणि ज्या पद्धतीने संजय निरुपम वागतायत, मला असं वाटतं शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे ती नेहमी हा क्लेम करते किंवा असं नेहमी सांगते की ते सन्माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी संघटना आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर चालणारी संघटना आहे. तर मग असं असताना उद्या समजा असं आपण पकडूया की आनंद दिघे साहेब आज हयात असतील, तर या संजय निरुपम सारख्या लोकांच्या 2 कानाखाली दिघे साहेबांनी वाचवल्या. आता दिघे साहेब तर नाही, पण मराठी द्वेष करणाऱ्या संजय निरुपमच्या दिघे साहेब नसले, शिंदे साहेबांनी तरी 2 कानाखाली वाजवायला पाहिजे की मराठीचा द्वेष कसा काय कापून घेऊ सगळं जाऊ शकतो, की मराठी बोलू नका, मराठीला आमचा विरोध आहे, असं या विचारांची असलेल्या संघटनेचा माणूस कसं काय म्हणू शकतो. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आम्ही तर आमच्या पद्धतीने देऊच लढा. पण याच्यामध्ये मी संपूर्ण मला एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आदर आहे, पण ते जर अशा लोकांना जर पाठिंबा देणार असतील किंवा पाठीशी घालणार असतील तर मला असं वाटतं ही बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा ठरेल, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची प्रतारणा ठरेल. कुठेतरी जे शशांक राव आहेत त्यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य करताना एक संप पुकारण्याची जे आहे सांगितलेलं आहे, भाषा केलेली आहे. एकंदरीतच मग जर असं देखील बोललं जातं की अनेकांकडून अशा प्रतिक्रिया येतात जे संपाला पाठिंबा देतात की जर आम्ही संप पुकारला तर मग मुंबईमध्ये जे आहे याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येईल. यावर नेमकं तुमचं मत? तर माझं म्हणणं की एकदा होऊनच जाऊ द्या ना, एकदा बघूया खरं यांची ताकद किती आहे मुंबईत. इथे 4 तारखेला यांनी हिंमत आहे तर संप करून दाखवावं. आम्हाला बघायचं तरी मुंबई बंद करू शकतो की नाही करू शकतो. आता भैया लोक ठरवणार का मुंबई कधी चालू करायची आणि कधी बंद करायची. एकेकाळी मराठी माणूस मुंबई बंद करायची, ती आता भैया लोक करून दाखवणार. बघायचंच आहे आम्हाला. बघूया की कोण येऊ तर संपाल आणि कोण मुंबई बंद करतात. नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न आहे. आता या संपूर्ण जे आहे घडामोडी दरम्यान किंवा बातम्या दरम्यान कुठेतरी असं देखील म्हटलं जातं की आपण जेव्हा टॅक्सीमध्ये बसतो किंवा रिक्षात बसतो तेव्हा आपण मराठी व्यक्तीच जो असेल तो मराठी भाषा बोलत नाही, तर त्यामुळे आम्ही देखील त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देतो असं देखील अनेक ड्रायव्हर. अगदी बरोबर आहे. मलाही बरेच जण ते म्हणतात की आमच्याशी मराठीत बोलायला आम्ही बोलायला तयार आहोत. मला असं वाटतं आपल्यामध्ये पण आपण सुधारणा केली पाहिजे की आपण जर भैया की इधर आओगे क्या बोले
हे बोलण्यापेक्षा आपण मराठीत बोललं पाहिजे. अगदी योग्य आहे ही गोष्ट, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. मनसेने अनेक जे आहे आपल्यापासूनच मराठी भाषेचा मुद्दा, मराठी माणसाचा मुद्दा लावून धरलेला होता आणि त्यानंतर आता असे शिवसेना जी एकनाथ शिंदे यांचं आपण म्हणू शकतो आणि भाजपने देखील आता त्यांची भूमिका ही एकदम अशी समर्थक असं वाटते, पण कुठेतरी स्पष्टपणे ते बोलताना यावर दिसून येत नाहीये. हे त्यांचा मतांचा विषय आहे. शेवट काय भैया लोक त्यांचेच मतदार आहेत ना, त्यामुळे त्यांचा जो मतांचा विषय आहे ते पडणार पण नाही त्याच्यात. तर एकंदरीत आता या मुद्द्यावरून मनसेने कुठेतरी जो सुरुवातीला जो स्टँड घेतला होता तोच आता पुढे जाताना दिसतोय. तर याबद्दल आमचा श्वास मराठी आहे, आमची आत्मा मराठी आहे, आमचं रक्त मराठी आहे. मराठीच्या विषयात कुठेही तडजोड केली जाणार नाही. आम्ही निवडणुका जिंको किंवा निवडणुका हारो, मराठी भाषेच्या बाबतीत तडजोड नाही. दहिसरला काल आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात राडा झाला. संजय निरुपम यांचे जे टायर आहेत गाडीचे ते पंक्चर करण्यात आले. मनसेला जे आहेत ते कार्यकर्ते असेल त्यांना पोलिसांनी धरपकड केली. या संपूर्ण मुद्द्याकडे नाही, टायरची नाही, आम्ही संजय निरुपमचीच हवा काढली काल. आता परत काय कुठे फिरणार नाही. तीच आपण पाहतोय की हिंदी मराठी हा मुद्दा पुन्हा एकदा मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रकर्षाने समोर आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्द्यावर विविध राजकीय नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. खरं तर येत्या 1 तारखेपासून सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे रिक्षा चालक असेल किंवा आपण पाहिलं तर सार्वजनिक वाहतूक जे आहे त्यांना त्यांचे चालक मालक जे असतील त्यांना मराठी येणं हे बंधनकारक आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या मुद्द्यावरूनच आता मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसून येत आहेत. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.